रिपोर्ट सगळे नॉर्मल, पण तरीही शरीर नॉर्मल वाटत नाही, ठीक वाटत नाही. वजन वाढतंय, नीट झोप लागत नाही, थकवा जाणवतोय, चिडचिड होतीये, स्किन हेअर इश्यूज काहीतरी होत आहेत. या मागचं सगळ्यात महत्वाचं दुर्लक्षित कारण म्हणजे कॉर्टिझॉल हार्मोन, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कॉर्टिझॉल सतत वाढलं असेल तर आपलं शरीर काहीतरी वॉर्निंग सिग्नल्स देतो. ते आज आपण या व्हिडिओमधून बघूयात. हाय कॉर्टिझॉलची 7 महत्वाची लक्षणं जी वेळेवर ओळखणं गरजेचं आहे. आता बघूयात कॉर्टिझॉल म्हणजे काय. कॉर्टिझॉल हे हार्मोन आपल्या ॲड्रिनल ग्लँड मधून सिक्रेट होत असतं. हे हार्मोन आपल्या शरीराला तणावाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे स्ट्रेस असताना काम करायला मदत करत असतं. त्यामुळे कॉर्टिझॉल हार्मोन हे आपल्याला खरं तर गरजेचं आहे. कॉर्टिझॉल हार्मोन आपल्याला एनर्जी देतं, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आणि मेंदूला अलर्ट ठेवतं. पण प्रॉब्लेम हा तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण सतत तणावाच्या परिस्थितीमध्ये जातो. म्हणजेच कॉर्टिझॉल हा सतत जेव्हा वाढलेला असतो तेव्हा मात्र तिथे काही ना काही प्रॉब्लेम हा सुरू होतो. पहिली वॉर्निंग साईन म्हणजे पोटावरची चरबी वाढणं, बेली फॅट. तुमचे हात पाय बारीक आहेत पण तुमच्या पोटावरची चरबी समजा जास्त आहे तर हे हाय कॉर्टिझॉल असण्याचं लक्षण नक्की असू शकतं. कॉर्टिझॉल जेव्हा वाढतं तेव्हा ते आपल्या शरीराला फॅट स्टोरेजचा सिग्नल देतं आणि हे फॅट विशेषतः बेलीमध्ये म्हणजेच पोटावरती जास्त प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे डाएट एक्सरसाइज करून सुद्धा वजन कमी होत नाही. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी म्हणून बरेच पेशंट्स हे माझ्याकडे येतात आणि जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो तेव्हा त्या हिस्ट्रीमधून हे महत्वाचं लक्षण समजतं की स्ट्रेस हा फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे. कारण बाकीचे सगळे आम्ही वर्कआउट करतो की डाएट करा, एक्सरसाइज करा, तुमचं रुटीन एक व्यवस्थित सेट करा. हे सगळं करूनही बऱ्याचदा वजन फारसं कमी होत नाही. मग तिथे आपल्याला हा स्ट्रेस फॅक्टर हा कन्सिडर करावा लागतो आणि त्याच्यावर उपाय करावा लागतो. कॉर्टिझॉल वाढल्याचं दुसरं लक्षण म्हणजे झोप न लागणे. नॉर्मली सकाळच्या वेळेमध्ये कॉर्टिझॉलची लेवल ही जास्त असते आणि संध्याकाळी रात्री ती हळूहळू कमी होत जाते. पण तणाव जेव्हा जास्त असतो तेव्हा कॉर्टिझॉल हा रात्री सुद्धा जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि त्यामुळे मग झोप लागत नाही किंवा उशिरा झोप लागते, अस्वस्थता ही खूप असते, मध्ये मध्ये जाग येते, गाढ झोप लागत नाही आणि मग अर्थात सकाळी फ्रेश वाटत नाही. तिसरं लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणं. असं वाटेल तुम्हाला की हाय कॉर्टिझॉल म्हणजे एनर्जी लेवल सुद्धा खूप जास्त असली पाहिजे, पण तसं होत नाही. हाय कॉर्टिझॉलमुळे आपल्या ॲड्रिनल ग्लँडचं काम हे नीट होत नाही आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक हा थकवा सतत जाणवत राहतो. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑलच खूपच ड्रेन्ड आउट, खूपच थकल्यासारखं, काय करावं हे सुचत नाही, कशाच बाबतीत उत्साह राहत नाही, ब्रेन फॉग, लो मोटिवेशन, सतत झोप येणे, ही सगळी लक्षणं दिसतात. चौथं लक्षण म्हणजे चिडचिड किंवा अँझायटी. वाढलेलं कॉर्टिझॉल हे थेट आपल्या ब्रेनवर परिणाम करतं. त्यामुळे सतत चिडचिड होणं, ओव्हर थिंकिंग, सतत राग येणं, छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड होते आणि काहीही कारण नसताना चिडचिड झाली की आपण अजून स्ट्रेस मोडमध्ये जातो. पाचवं लक्षण म्हणजे गोड खाण्याची सतत इच्छा होणं, स्वीट क्रेविंग्स असं आपण याला म्हणू शकतो. हाय कॉर्टिझॉलमुळे ब्लड शुगर लेवलमध्ये सतत बदल होत असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा की पटकन एनर्जी हवी आहे असा सिग्नल आपल्या ब्रेनला मिळतो आणि मग तेव्हा गोड खाण्याची इच्छा किंवा जंक खाण्याची इच्छा ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसते आणि मग बऱ्याचदा असं होतं की ही गोड खाण्याची एक सवयच आपल्याला लागून जाते. सहावं लक्षण म्हणजे बीपी आणि शुगर वाढणे. कॉर्टिझॉल जेव्हा सतत दीर्घकाळ हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं तेव्हा ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस वाढतो आणि तुम्हाला हार्ट डिसीजचं रिस्क सुद्धा ही वाढलेली दिसून येते. म्हणजे कॉर्टिझॉल वाढणं हे फक्त मानसिक आजारांपुरतं मर्यादित न राहता शारीरिक लक्षणं सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसतात. सातवं लक्षण म्हणजे स्किन अँड हेअर प्रॉब्लेम्स. कॉर्टिझॉल जेव्हा वाढतं तेव्हा हॉर्मोनल डिस्टर्बन्स हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यामुळे मग हेअर फॉल, ग्रेइंग, ॲक्ने, डल स्किन, ड्राय स्किन, पिगमेंटेशन, मेलाझ्मा ही सगळी लक्षणं दिसून येतात. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही आजारावर जेव्हा ट्रीटमेंट घेताय आणि त्याच्यावर आपल्याला फार लवकर पाहिजे तसा उपयोग हा झालेला दिसून येत नसेल तर याच्या मागे स्ट्रेस हे कारण आहे का हे शोधलं पाहिजे. स्ट्रेस हा आजकाल सगळ्यांनाच असतो. तो स्ट्रेस हा किती प्रमाणात आहे, तो आपण कंट्रोल करू शकतोय का नाही, किंवा हा कंट्रोल करण्यासाठी आपण त्याच्यातून काय मार्ग काढला पाहिजे ह्याचा विचार हा नक्की झाला पाहिजे. कारण आजकालची लाईफस्टाईलच ही अशी आहे
की स्ट्रेस हा सगळ्यांनाच असतो, त्यामुळे त्यावर योग्य प्रकारे आपण उपचार हे घेतले पाहिजेत. आपण जेव्हा कुठल्याही आजारासाठी ट्रीटमेंट ही घेतो तेव्हा ही फक्त मेडिसिनल ट्रीटमेंट न घेता आपण त्याचा 360 डिग्रीज विचार केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये येतं की मेडिसिन्स आहे, लाईफस्टाईल करेक्शन्स आहेत, हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या दिवसभराचं रुटीन काय आहे, ते कुठे बिघडतंय आणि त्याच्यामध्ये आपण काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्टीमध्ये लॅकिंग असतो ते म्हणजे एक्सरसाइज. डायटरी करेक्शन्स पण आपण करायचा खूप प्रयत्न करतो, पण त्यामध्ये पण बऱ्याच जणांचं इतरांचं ऐकून आपण ते डाएट मधले चेंजेस हे केलेले असतात. पण आपल्याला काय योग्य आहे आणि आपल्या लाईफस्टाईलला काय योग्य आहे हे डायटरी करेक्शन करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे जशी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते तसाच प्रत्येकाचा स्ट्रेस हा सुद्धा वेगळा असतो. आपल्याला स्ट्रेस कशामुळे आहे तो आपण समजून घेतला पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, मगच आपण त्या स्ट्रेसमधून पटकन आणि चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो. तुम्ही समजा चॅनलवर जाऊन बघितलं तर तुम्हाला पोटावरची चरबी, पांढरे केस, स्किन हेअर प्रॉब्लेम्स वरती खूप वेगवेगळे व्हिडिओज मी केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. आणि जेव्हा मी म्हणते की 360 डिग्रीज मध्ये आपल्याला सगळा विचार केला पाहिजे, तर आपण अजून 2 पॉडकास्ट सुद्धा वेगळ्या विषयावर केलेले आहे. ते म्हणजे सेल्फ हिलिंग वर एक पॉडकास्ट आहे, ते सुद्धा तुम्ही जरूर ऐका. आणि हेल्थ मॅनिफेस्टेशन ह्याच्यावर सुद्धा एक पॉडकास्ट आहे. हे समजा तुम्ही सगळं बघितलं तर डेफिनेटली त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. जेव्हा आपण काहीही आपल्याला होतं, कुठले आजार होतो, काही लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की मला कुठलं तरी एक मेडिसिन द्या, मला लगेच बरं वाटलं पाहिजे. पण तसं नसतं ते. कारण कुठलीही गोष्ट, कुठलंही लक्षण हे निर्माण होण्यासाठी काही महिने, दिवस हे गेलेले असतात आणि त्यामागची कारणं सुद्धा ही वेगवेगळी असतात. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात की मला सर्दी खोकला झालाय की हा ठीक आहे, काहीतरी एक इन्फेक्शन झालंय त्यामुळे सर्दी खोकला झालाय, मी औषध घेतलं. पण जेव्हा आपण एखादा क्रॉनिक डिझीज म्हणतो की काय सांधेदुखी आहे, बीपी आहे, डायबिटीस आहे, हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे, अशा ह्याच्यामध्ये नक्कीच तुमचे बरेच वेगवेगळे फॅक्टर्स, शारीरिक मानसिक फॅक्टर्स हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे ते समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा स्ट्रेस समजून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. तुमची कॉर्टिझॉल लेवल कमी करण्यासाठी म्हणून 7 ते 8 तास झोप ही गरजेची आहे. सकाळी एक्सरसाइज, योगा, जे काही तुम्हाला सूट करतंय, जे काही तुम्हाला तुमच्या शरीराला योग्य वाटतंय तो एक्सरसाइज तुम्ही 15 ते 20 मिनिटं नक्की करा. सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, मेडिटेशन, योगा, प्राणायाम यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. स्ट्रेस कमी करण्यासाठी वॉकिंग सुद्धा इफेक्टिव्ह होऊ शकतं. पण कधी? जेव्हा तुम्ही वॉकिंग करताय तेव्हा हेडफोन्स न लावता माइंडफुली वॉकिंग करा. म्हणजे तुम्ही जेव्हा चालताय तेव्हा आजूबाजूला काय घडतंय याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे त्यांनी सुद्धा तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी चांगली मदत होईल. चहा, कॉफी, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक हे तुमच्या ओव्हरऑलच दिवसभरातून कमी करा आणि एस्पेशली संध्याकाळी तर घेऊच नका. म्हणजे मग तुमची झोप जी आहे ही झोप चांगली होईल आणि त्याचा तुम्हाला परिणाम स्ट्रेस कमी झालाय असा नक्की दिसून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त लक्षणांवरती काम करू नका, तर रूट कॉजवर काम करा. अशा सायंटिफिक माहितीसाठी ऊर्जा वेलनेस या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा.